भाजपच्या दोन्ही खासदारांनी 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सोलापूरला तब्बल 25 वर्ष मागे टाकले। या भाजपच्या खासदारांनी कोणतेही विकास काम या दरम्यान केलेलं नाहीये, त्यामुळे भाजपला यंदा उपरा उमेदवार द्यावा लागला अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी बोलताना केली। सोलापूरच्या मागील दोन्ही खासदारांनी कोणतीच विकास कामं केली नसल्यानं सोलापूर 25 वर्ष मागे गेलंय असं सोलापूरच्या जनतेनं आठवण दिली। तर ही सोलापूरची लेक सोलापूरचा आवाज संसदेत आणि बुलंद करेल अशी भावनिक साथ घालत प्रणिती शिंदे यांनी प्रचंड मतानं विजय करण्याचं आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलंय। सोलापूर लोकसभा हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आम आदमी पार्टी, माकप, समाजवादी यासह सर्व घटक पक्ष आणि पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, महाविकास आघाडीने विश्वासाने मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचे मनापासून आभार मानते। सीताराम येचुरीजी, अरविंद केजरीवालजी, मी मनापासून आभार मानते। ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे, ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे। ही निवडणूक नसून ही आता लोकांमधून उभी राहिलेली एक चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाहीये। त्यांना एक चळवळीचं रूप आलंय, कारण लोकांनी आता ठरवलं आणि लोकांनी ही निवडणूक कुठेतरी ताब्यात घेतलंय असं एक चित्र आम्ही फिरताना आम्हाला दिसत आहे। आज महाविकास आघाडी एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आले। आज महाविकास आघाडी एकत्रित 10 वर्ष जो भारतीय जनता पक्षाने या देशाच्या लोकांवर जो अन्याय केला, जो त्रास दिला, जो वापर केला, लोकांना खोटं सांगून मताचा वापर करून घेतला, त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज पूर्ण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स आज उभं राहिलं आहे। ज्या लोकांचा वापर करून मतदान करून घेतलं, जेव्हा आज त्याच लोकांना गरज आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे पाठ फिरवली, म्हणून आम्ही आज लोकांच्या आणि लोकशाहीच्या सोबत या ठिकाणी उभा आहोत। सोलापूरचा विषय गेली 10 वर्ष विश्वासाने ज्यांना मतदान केलं ते दोन्ही खासदार हे निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही। खूप विश्वासाने, खूप अपेक्षेने, मोठ्या मनाने, प्रेमापोटी या जनतेने भाजपला, पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं। पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले। सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा, निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून 2019 मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला। परत जनतेने मोठ्या मनाने, खरं तर 2014 मध्ये जे खोटं सांगितलेलं की 15 लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं, पण 2019 पर्यंत 15 लाख जमा झाले नाही। अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही, तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मतं घेण्यासाठी खोटं सांगून 2019 मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला, दुसरा उमेदवार निवडला आणि आज 2024 मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही, त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली, अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला। ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात, कारण का त्यांनी काही काम केलं नाही। एकदा पण लोकसभा 6 तालुके मतदान करतात, एवढी मोठी लोकसभा काही छोटी गोष्ट नाहीये। लोकसभा उमेदवार निवडून आणणं, लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाहीये। सत्ता तुमची असताना, सगळं तुम्ही असताना, तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असता, पण तुम्ही काहीच केलं नाही। फक्त लोकांचा वापर केला, सत्तेत आला, सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला 20 वर्ष मागे जावं लागतं। हे सोलापूर तर माफ करणार नाही आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त 8 दिवस येतो, लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं।
म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का? तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार, लोक अजून किती त्रास सहन करणार? आणि तुम्हाला खरंच वाटतं की एकांच्या चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार? दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला. पण लोक मला नाही वाटत माफ करतात. मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी पाडोपाडी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगते? नंतर ते तुमच्या समोर बोलतात, खोटं बोलतात, रेटून बोलतात. पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल, कामगारांच्या मनात असेल, युवकांच्या मनात असेल, महिलांच्या मनात असेल, तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाही. कारण बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. सोलापूरमध्ये जे राष्ट्रीय महामार्ग झाले त्याची मंजुरी यूपीए सरकारच्या काळातच झालेली होती असंही त्यांनी सांगितलं. भाजप सरकारनं शेतीला उद्ध्वस्त केलं. शेतकऱ्यांविषयी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, ज्या शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं, आज तोच शेतकरी, अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे. मग जीएसटीच्या माध्यमातून असेल, आज ठिकठिकाणी पाणी नाही आहे, त्यात जीएसटीचा राक्षस आहे, त्यात महागाई वाढली, पीक विमा मिळत नाही अजून गावोगावी, दुधाला दर नाहीये, कांद्याची निर्यात बंद झाली. जो शेतकरी अन्नदाता आहे, जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर पाय देता तेव्हा लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का? ज्या युवकांना तुम्ही आश्वासन दिलेलं की 2-2 कोटी नोकरी देणारा तुम्ही वर्षाला, आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला नोकरी नाहीये. उलट जो शासकीय नोकरीत होता त्याची पण नोकरी गेली, कारण काही सगळेजण खासगीकरणाकडे वळतात. खासगीकरण करून ह्यांचं आरक्षण संपवण्याचा कट कारस्थान आज आपल्याला दिसतं. आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात, आमचे माईक बंद केले जातात, SIT इन्क्वायरी घातली जाते. ह्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत. सोलापुराची विमानसेवा परवाच कराडी साहेबांनी देखील, ते कधी असे शब्द वापरत नाही पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले, चिमणी काढायचं नाटक केलं. एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं. मी चॅलेंज दिलेलं 6 महिने देते चिमणी पाडणार, विमानसेवा सुरू करू शकणार. आज 7 महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरू होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीये. एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, जेव्हा शिंदे साहेब खासदार होते, तेव्हा विमानसेवा सोलापुरात सुरू होती. तेव्हाच NTPC आणलेला, तेव्हाच उजनीची पाईपलाईन आणलेली, तेव्हाच दुहेरी पाईपलाईनचं काम झालं. 10 वर्ष यांनी काही केलं. आणि तुम्ही तसं गणित, आम्ही ते पूर्ण गणित तुमच्या समोर ठेवत पण नाही होत, पण तसं भाजपचे खासदार सोलापुरात 25 वर्ष होते आणि काँग्रेसचे 10. तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेसची 15, ही काँग्रेसच्या 15 वर्षात झाली. भाजपच्या 25 वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी झालं नाही. आणि म्हणून आज आम्ही एकत्रित आलो सोलापूर जिल्ह्यासाठी. काल तुम्ही बघितलं की महाराज देखील तुतारी हातात घेतली आणि लोकशाही वाचवण्यासाठी आज हेच भाजपचे खासदार संविधान बदलण्याचं भाष्य करत आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी शोकांतिका आहे. आणि मला असं वाटतं आता जसं मी म्हणाली ती चळवळच आहे, संग्राम आहे. जसं स्वातंत्र्य संग्राम होता तसा आता लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, त्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी, त्या महिलांना न्याय मिळण्यासाठी, युवकांना रोजगार मिळण्यासाठी ही चळवळ दिसून येते. शेतकऱ्यांच्या मनात खूप रोष गावोगावी दिसून येते. काही गावांनी ऑलरेडी ठरवलंय असं चित्र निर्माण येतं. म्हणून हे 400 पार वगैरे काही नाही, हे फक्त नॅरेटिव्ह आहे जे ते आपल्या डोक्यात बिंबवण्याचा नेहमीप्रमाणे त्यांची ती परंपरा आहे. खोटं बोला, रेटून बोला, एवढं बोला की लोकांना त्याच्यात विश्वास होईल. म्हणून तुमच्या माध्यमातून वस्तुस्थिती लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. स्मार्ट सिटीमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये. भाजपानं सत्तेत येण्यापूर्वी युवकांना रोजगार आणि संघटित कामगारांना काम. सोलापुरात गारमेंट पार्क, अक्कलकोट, मंगळवेढा, मंद्रुप, पंढरपूर या ठिकाणी MIDC आणण्याचं आश्वासन दिलं. मात्र ही आश्वासनं हवेतच विरली.
या प्रश्नालाही त्यांनी वाचा फोडली असून जर नियोजन नाहीये म्हणून सोलापूर शहराला ही लोक पाणी देऊ शकत नाही आणि तीच परिस्थिती उजनीचं आवर्तन जे आहे उजनीचं नियोजन न झाल्या कारण गावाला पण आज त्याचा चटका बसत आहे. टँकर्स पोहोचत नाहीत. मंगळवेढ्याचा दुष्काळग्रस्त गाव असेल भाग असेल फक्त हवा आहे जे ते लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. आपण सगळ्यांनी सावध राहूया. लवकरच आमचा जाहीरनामा तुमच्या समोर आम्ही 2-3 दिवसांनी आणू. म्हणजे लोकांची फसवणूकच झाली त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून. वायफाय करून लोकांचं पोट भरणार नाही. ताई, नरेंद्र मोदी हमेशा बोलते हैं कि कांग्रेस अभी फिलहाल 2 भाषण में कहा है कि कांग्रेस ये मुस्लिम लीग है, ये एक विशिष्ट समाज के साथ कांग्रेस को जोड़ना, किस प्रकार आप इस बात को देखते हैं? कांग्रेस हो या महाविकास आघाड़ी हो, हम संविधान बचाने के लिए एक हुए हैं, हम लोकशाही बचाने के लिए एक हुए हैं और जो संविधान और लोकशाही बचाते हैं वो सर्वधर्म समभाव में विश्वास रखते हैं. तो जब मोदी जी को कोई एजेंडा नहीं मिलता या जब पिछले 10 साल में उन्होंने क्या काम किया है, जब उसका आवाज लोगों के सामने वो पेश नहीं कर सकता है तब मोदी जी ऐसे बात करते हैं. काल मोहिते पाटलांनी जे तुतारी हातामध्ये घेतली किंवा शरद पवार गटामध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर एक पाठिंबा मिळतो किंवा प्रतिसाद मिळतो असं चित्र दिसतं. नेमकं तुम्हाला काय वाटतं? असं तर एकंदरीत लोकांमधला जो उत्साह आहे तो माढा असू दे सोलापूर तो दिसून आला काल. ते जुने दिवस परत आले आणि म्हणाली जेव्हा अकलूज आणि सोलापूर एकत्रित येतं तेव्हा काय होऊ शकते लोकांनी दाखवायची गरज आहे. तुम्हाला माहिती इतिहास जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि विजयदादा जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा सर्वात जास्त विकास कामं या सोलापूर जिल्ह्यात झाली आणि तुम्हाला तेच लोकांचा आशीर्वाद जर मिळाला तर तुम्हाला तेच होताना दिसेल येणाऱ्या दिवसात. मला असं वाटतं ठराविक मुद्दे जे तुमच्या समोर मांडायचे होते. आम्ही 17-18 तारखेला फॉर्म भरत आहोत. मी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करते त्या फॉर्म भरण्याच्या नॉमिनेशन रॅलीसाठी आपण सगळे यावे. 17 तारखेला 6 ठिकाणी प्रचारात रामनवमी निमित्त प्रचाराचा नारळ आम्ही फोडत आहोत. पंढरपूर आहे, मार्गी आहे, खंडोबा आहे, अक्कलकोट स्वामी समर्थ आहे, हत्तूर आहे, मार्कंडेय मंदिर आहे, सिद्धेश्वर महाराज राम मंदिर, रूपा भवानी अशा ठिकाणी आम्ही आमचा प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी 17 तारखेला रामनवमी निमित्त फोडत आहोत आणि 18ला आमची मोठी नॉमिनेशन रॅली सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्य ऑफिस पर्यंत 4 पुतळ्या महात्मा गांधीचा पुतळा बाबासाहेबांचा पुतळ्याला हार घालून आम्ही ती रॅली त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण शांत चित्तेने ऐकून घेत त्याबद्दल धन्यवाद. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी दिलेली घटना ही शाबूत राहील का नाही. या देशामधली महागाई, या देशामधली बेकारी, या देशामधला भ्रष्टाचार, या देशातला धर्मांधता या संबंधी अनेक प्रश्न उभे झालेले आहेत. मी सुरुवातीलाच तुम्हाला विनंती करणार आहे, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री अमित शहा गेले 10 वर्ष जे सुशिक्षित आहे, जे राजकीय पुढारी आहे, जे सामाजिक पुढारी आहे, असे जे सरकारविरुद्ध मत व्यक्त केल्यानंतर BA म्हणून नवीन कायदा या सरकारने आणलं आणि त्या कायद्यामध्ये नमूद केलं जोपर्यंत गुन्हा साबित होणार नाही तोपर्यंत जामीन मिळणार नाही. आज देशामध्ये 9,800 लोक अनेक वर्षापासून तुरुंगात किचपत पडलेले आहे. ते हायकोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, एखादी केस आजच्या खासदाराला जामीन मिळालं, परंतु
झारखंड मधला चर्च मधला एक धर्मगुरू स्टीफन म्हणून 76 वर्षाचा म्हातारा हाताने प्लास्टिकचा ग्लास त्याला घेता येत नाही हे हायकोर्टापुढे त्यांनी सांगितलं तरी हायकोर्टाने जामीन दिलं नाही. इतकं भयानक प्रकार आपल्या देशामध्ये चालू आहे. दिल्लीच्या जनतेने 3 वेळा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास व्यक्त केला. अशा विद्यमान मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये यांनी घातलं. झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांनाही तुरुंगामध्ये यांनी घातलं. आज देशामध्ये दलित असो, शेतकरी असो, महिला असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, श्रमिक असो, सगळ्यावर प्रचंड दडपशाही चालू आहे. वास्तविक पाहता ही पत्रकार परिषद आहे. शिवसेना म्हणून शिवसेनेची जी यंत्रणा आहे, बूथ यंत्रणा असू दे, शाखा प्रमुख असू दे, उपशाखा प्रमुख असू दे, जिल्हा प्रमुख असू दे, महिला आघाडी असू दे, युवा आघाडी, आमच्या कामगार संघटना, आम्ही परिपूर्ण माननीय प्रणिती शिंदेच्या गाव पातळीपासून वाड्यावर बसणं त्यांच्या पाठीमागं या यंत्रणेसाठी ठाम आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत प्रणिती शिंदे यांना खासदार केल्याशिवाय शिवसेना कदापि गवटणार नाही. मी एक आपल्याला आव्हान करू इच्छितो की माननीय शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची सभा इथं घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि ही सभा यशस्वी होण्यासाठी शिवसेना परिपूर्ण तयारी करत आहे. आणि आम्ही प्रणितीताईला खासदार केल्याशिवाय ग बसणार नाही एवढ्या शिवसेनेतर्फे एक वचन देतो. व 18 तारखेला जो अर्ज भरत आहे त्यात प्रचंड संख्येने शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, शाखा प्रमुख, गाव पातळीपासून सगळे उपस्थित राहतील. पुनश्चिता आपले आभार मानतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे आपण ज्या पद्धतीने 18 तारखेला आपण जाणार आहोत फॉर्म भरायला, राष्ट्रवादी काँग्रेसने कालच सांगितलेलं आहे. आपण सुशील कुमार शिंदेने आम्हाला 18 तारीख सांगितली होती की 18 तारखेला आपल्याला जायचं आहे काँग्रेस भवन जवळ पासून. त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना कालच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणखीन 2 दिवसामध्ये एक बैठक बोलवण्यात आलेली आहे. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते सुमारे 1000 ते 1500 कार्यकर्ते आपल्या मिरवणुकीमध्ये सामील होतील. या पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आपण निश्चितपणे विजयी व्हा. या ठिकाणी जे बोलायचं आहे ते ताई बोललेले आहेत. मी आपला जास्त वेळ न घेता मी एकच सांगेन, हे सरकार जे आहे गेल्या 10 वर्षात काय केलंय सांगण्यापेक्षा 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं हे विचारतंय. आम्ही त्यांना विचारतो तुम्ही 10 वर्षात काय केलंय ते सांगा. तुम्ही काय केलं नसल्यामुळं जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे. प्रणितीताई शिंदे ह्या लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मतानं निवडून द्यायचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आणि त्यांना आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत. ताईंना माझ्या आम आदमी पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो. या पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेनेच्या उपनेते अस्मिता गायकवाड, माजी आमदार दिलीप माने, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे उपनेते शरद कोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, पुरुषोत्तम बर्डे, विष्णू कारंपुरी, सुधीर खरटमल, संजय हेमगड्डी, माजी महापौर मनोहर सपाटे, नलिनी चंदेले, प्रवक्ते नागनाथ कदम, माकपचे नेते माजी आमदार नरसई आडम यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.